ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहूया मंदिराच्या बाहेर कासव का असते, त्याची पूजा का करतात, त्याची पूर्ण माहिती आपण आज पाहूया. त्याची काय कथा आहे. आणि कासव तुम्ही पाहता नेहमी त्याचं डोकं खाली असतं, म्हणजे त्याचं नेहमी लक्ष कासवाचं देवाच्या चरणाशी असते आणि त्याचं तोंड हे नेहमी देवाच्या जवळ असते, देवाकडे असते. आणि मंदिरामध्ये प्रवेश करताना पहिलं कासवाचं दर्शन करतात आणि नंतर पुढे देवाचं दर्शन करतात. तर हे का, तर कासवाचे गुण आपल्यामध्ये घेऊन आपण देवाच्या चरणी अर्पण व्हायचं, अशी त्याची आख्यायिका आहे. तर त्याची पाहूया काय कथा आहे. तर विष्णूचा कूर्म अवतार. हिंदू धर्मात कासव हे भगवान विष्णूच्या कूर्म अवताराचे प्रतीक आहे. समुद्र मंथनाच्या वेळी विष्णूंनी कासवाचे रूप धारण केले होते आणि मंदराचल पर्वताला पाठीवर धरले होते. त्यामुळे कासव म्हणजे स्थैर्य, आधार, विश्व धारण करणारी शक्ती म्हणून मंदिरात कासव ठेवले जाते. दुसरं कारण आहे भक्तीमध्ये स्थिरता व संयमाचे प्रतीक. कासव हळूहळू चालते पण कधीही थांबत नाही, त्यामुळे ते दर्शवते संयम, चिकाटी, शांतता, आत्मसंयम. भक्तींनीही अशी श्रद्धा व सातत्य ठेवावे, हा त्याचा मागचा उद्देश आहे. तिसरा नंबर आहे वास्तुशास्त्रानुसार त्याचं काय महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात कासव हे सकारात्मक ऊर्जा व स्थिरतेचे प्रतीक मानले जाते. मंदिराबाहेर कासव ठेवल्याचे कारण म्हणजे नकारात्मक ऊर्जा थांबते, मंदिरात सकारात्मक शक्ती वाढवणे, भक्तांचे मन शांत ठेवणे. विशेषतः कासवाचे मुख गर्भगृहाकडे असते, त्याच्यामुळे त्याचे नेहमी गर्भगृहाकडे, देवाकडेच त्याचं लक्ष असतं आणि देवाच्या चरणाकडेच त्याचं लक्ष असतं. ध्यान आणि मन एकाग्रतेसाठी. 4 नंबर, कासव पाहिल्यावर भक्तांचे मन आपोआप शांत होते. ध्यान करताना जसं मन आवरून घेतलं जातं तसं कासव आपले अवयव आत ओढते, हे इंद्र संयमाचे प्रतीक आहे. 5 नंबर, कासवाची पूजा का करतात. कासवाची पूजा केली जाते कारण ते विष्णूचे रूप मानले जाते. मंदिरातील शक्ती स्थिर राहावी, भक्तांच्या जीवनात स्थैर्य, आरोग्य व यश मिळावे, घरात सुख समृद्धी यावी. लोक कासवाच्या पाठीवर हात ठेवून मनोकामना करतात. 6 नंबर, कोणत्या मंदिरात कासव असते. मुख्यतः विष्णू मंदिर, शिव मंदिर, दक्षिण भारतातील पूर्ण मंदिरामध्ये कासव असतेच. काही ज्योतिर्लिंग मंदिरामध्येही कासव आढळते. 7 नंबर, कासवाशी जोडलेली श्रद्धा. कासवाला स्पर्श करून प्रार्थना केल्यास मन शांत होते, ग्रह दोष कमी होतात, नकारात्मक शक्ती दूर होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.